हॅलो फॅमिली, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो कशात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. सो राईट ना मी परत एकदा आलो आहे लोणावळ्यामध्ये. सो आपल्या लास्ट टाइम पण 2 ट्रिप झालेल्या होत्या. एक आपण विला एक्सप्लोर केला आणि एक मिस्टर बीन ट्रॅम्पोलिन पार्क एक्सप्लोर केलेला. आणि आता मी आलो आहे डेल्ला ॲडव्हेंचरमध्ये. तर नावाने तुम्ही समजून गेला असेल डेल्ला ॲडव्हेंचर. इथे बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटीज होणार आणि हा एरिया ना खूप मोठा आहे. इथे अजून पण बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत तर मी पुढे सांगेन. सो आता ह्याचा एंट्रन्स दाखवलं इथे. सो आता एंट्री करूया. आपले फ्रेंड्स आतमध्ये थांबलेले आहेत. सो इथे रिसेप्शन आहे, ते तिकीट वगैरे काढू शकता. सो राईट नाव आल्यानं तुम्हाला हा दाखवतो. हा ना इथलं पूर्ण स्ट्रक्चर बनवलं आहे. तिथे कुठे कुठे काय काय आहे. आणि मोस्टली इथे फक्त ॲडव्हेंचर नाही तर विला वगैरे पण आहे आणि रिसॉर्ट पण आहे. तर बऱ्याच गोष्टी आहेत इथे तुम्ही ज्या एक्सप्लोअर करू शकता. आणि राईट नाव इथे बुकिंग म्हणजे तिकीट वगैरे इथून तुम्हाला बुक करायची आहे. तर तिकीटची प्राइसिंग वगैरे नंतर सांगेल. आपण बराच मोठा स्पेस आहे आणि आपले फ्रेंड्स लोक थांबले त्या साईडला. हे कुठे गेले बघायचं. हे बघा काय बघायला लागले तुम्ही. हो, पाणी गरमी. हा आपला प्लजर मोनकर बॉक्स. नको तुला नाही दाखवत मी. ते बऱ्याच गोष्टी बेसबॉलच्या. काय बघतोय टेलिफोन. अरे कधीचा मस्त एकदम विंटेज टेलिफोन. हा इथे लिहिले 1920चा आहे. फॉर्म भरूया. सो इथे इतक्या सगळ्या टोटल ॲक्टिव्हिटीज होतात आणि काय काय ॲक्टिव्हिटीसाठी ना शूज कंपल्सरी आहे. तर तुम्ही शूज नक्कीच घालून या. त्यानंतर आम्ही एक एक करून तुम्हाला दाखवूच की कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे. आता ऑलरेडी सगळ्यांनी बँड वगैरे घातले. जाऊया. मला फिजिकल ग्रुप फॉलो करायचे मॅन्डेटरी. ओके. त्यांनी आतमध्ये 5 रेस्टॉरंट्स असतील. क्रेम डेरा प्युअर व्हेज आहे, PNF पारसीदाबाद स्पोर्ट्स बार आणि विला बिस्ट्रो. ओके. हे काही कन्झ्युम करायचं तुम्हाला तिथंच पे करेल. तर अमित सर काय सांगते मी तुम्हाला. ओके, चालेल. इथे तर स्पोर्ट्स बाईक ठेवली आहे आणि ठीक आहे ना, ही बाईक राईड पण करायची आतमध्ये आपण. सो आपण आता आतमध्ये एंट्री केली आहे आणि एक स्पेशल गोष्ट म्हणजे नाही इथे तुम्हाला फोटो आणि व्हिडिओचं काय टेन्शन नाही आहे. इथे तुम्ही ना आरामात फोटो व्हिडिओ हे लोकच काढून देणार आणि इथे तुम्ही कलेक्ट करू शकता स्टार्टिंगलाच. सो तुम्ही इथे जितक्या पण ॲक्टिव्हिटी होतात ना त्याचे फोटोज आणि व्हिडिओज इथे जे स्टाफ आहे तेच लोक काढतात आणि ते तुम्हाला इथे नंतर कलेक्ट करू शकता तुम्ही. सो आता आपल्यासमोर इथं फर्स्ट ॲक्टिव्हिटी ऑलरेडी आहे. ए झोन बघू शकता. सो आता इथं आपल्याला जम्बो पास वगैरे भेटलेलं आहे. ही फर्स्ट ॲक्टिव्हिटी. गाव राईडवाली पण ॲक्टिव्हिटी. आता बघूया आपण कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी करणार आहे. सो आज पूर्ण दिवस फुल ऑन एन्जॉय होणार आहे. तर स्टार्ट करूया एन्जॉय. तर सगळ्यात पहिली ना रोलर जॉबिंग ही ॲक्टिव्हिटी आहे. ह्यात फक्त आपल्याला आतमध्ये ना पुढे पुढे जायचे सरकार. आता जातो मला दाखवतो पुढे ॲक्टिव्हिटी. आणि पहिली स्नेऊ जाणार आहे. तू जाणार आहेस ना आधी. फर्स्ट वीक जाणार. म्हणजे काय गडबड झाली तर आपल्याला आधीच समजेल. बाकीचे आता हे सगळे आहेत. सो आता आपण करणार आहे नॉकआउट ॲक्टिव्हिटी. त्यामध्ये आपल्याला जम्प वगैरे करायचं आहे. सो आधी इथे जाऊया. रोहित आलो आलो. जम्प. रोहित लागले. तो भारी करतोय. डॉल्फिन बघा, आमची डॉल्फिन आहे. बस असू दे ग्राउंड. सो आताच ऍक्टिव्हिटी करून आलोय. कशी वाटली. हालत खराब ना. 1 किलो कमी होईल. अजून 2 तास केलं तर. ही तर अँड्रू सायमंड वाटतोय. मजा आली का. थकले तर बघा सगळे. सो चला आता अजून एक पुढची ऍक्टिव्हिटी करायला जाऊया. सो आता आपण जातोय बुल रन मध्ये. अरे थांब, आधी चालू झाला तो. अरे मला बसू दे. कोण नाही घ्यायचे, तूच घे.
हा लवकर पडलो तर हसू नका फक्त. मारी ते एक नंबर होता. तो हालत होता पण हाताला रस्सी लागली थोडी, पण हार नाही मानली मी पडेपर्यंत खाली. हा, मोठा तीर मारून आला. हो झालं. जा का जा नक्की जा. फुल मजा. तर फुल एक्साइटमेंट मध्ये आम्ही तिघं पण ही ऍक्टिव्हिटी करणार आहे आणि बघणार की कोण सगळ्यात जास्त वरती जाते. डायरेक्ट वर नाही गेलो. जाणार माझं weight जास्त आहे. कॉन्फिडन्स बघा वजन जास्त आहे. बॅचकी सारखी सुटणार आहे वर. रोहित एक्साइटेड काय? तुझी मजा येणार आहे आता. हा फ्लिप होणार आहे उलटा सिलटा. ए, हा, त्या भिंगरीसारखा भिंगरी. 1 2 3. नाही, तो बारीक आहे ना म्हणून पेट गेला हवेला चिरून. खतरनाक खतरनाक होईल. एक नंबर गेला हवेला चिरून गेला. तसंच आठवणच आहे. कोणत्या रावकात झालेलो मी? तू ये खाली दाखवतो तुला. फुल धमाल झाली. इथे वरती जाताना एकदम असं रॉकेट सारखं फील होतं, झालं तुझे पण खाली excitement? इथून आहे. थोडी थोडी वरती फाटेल, थोडी थोडी वरती फाटेल. तुझी मगाशीच फाटली, आता दुसरी फाटते. हे मस्त होता का? चला आमच्या ड्रोन वरती आहे. तर आता आपण करणार आहोत पेंट बॉल. ऑलरेडी तिथे ऍक्टिव्हिटी करत आहेत, तर आय थिंक थोड्या वेळासाठी ना थांबावं लागेल. आमच्याकडे तर टोटल 7-8 जण आहेत, तर टीमच आहे आमची. फुल धमाल येणार आहे आता. मी तर माझं टार्गेट करून मारेल आता. चला इतक्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करून झाल्यानंतर आम्ही आता आलोय पेंट बॉल ऍक्टिव्हिटी करायसाठी, जी मला खूप आधीपासून करायची होती आणि फायनली हा चान्स भेटला मला. सो जाणार. आणि तुम्ही तर मगाशीच बोललो नाही का? बरोबर गप आहे, मग. सगळ्यांना करायचं असतं. मग मी पण नाही केली असं काय नसतं. हा नाही तर तिथे पण एक ऍक्टिव्हिटी आहे, तर सध्या आपण ही ऍक्टिव्हिटी करून घेऊया. टीम तर मोठी आहे, पण आता आम्ही ना चूज टीम पाडणार इथे. हे टीम पाडा टीम. चला हे सुटायचं का? आपल्याला उतरू आपण डायरेक्ट फ्लाय करू. आता गेम आहे आपला पेंटबॉल गेम. रिअल लाईफ पबजी खेळायचं आपल्याला. टीम पाडायला तर सुटावं लागेल. तू माझ्या टीम मध्ये? येस ब्रो. रोहित माझ्या टीम मध्ये आहे. तू? मी पण तुझ्या. तू माझ्या टीम मध्ये नको. येडा आहे का तुला मारायचंय मला? तुला मारणार आहे मी. चल हे चल एक ड्रोन एव्हेंजरला ऑलरेडी मी पॅन्ट घालून मोकळा झालोय आधीच. Band नाही आहे तिथे. धोतर घातले. धोतर आहे ते, बँड नाही. धोतर. सो आता इथे इतकी मोठी जागा आहे आणि या गेमचा रूल कसा माहिती आहे का? आता मध्ये तो झेंडा दिसतोय, ह्याच्यावरती तो झेंडा बिना गन लागतो तो झेंडा घेऊन यायचा आहे. आणि जर लागली ना आपल्याला बुलेट, तर इथे ते लाले दिसते काय, त्याला टच करून परत गेम मध्ये जायचं. आणि गेम स्टार्ट व्हायच्या आधीच हा माझ्या मागे लागलाय. सो आता आम्ही 2 टीम बनवतोय. बघूया. पहिला तर शुभमलाच धुवायचंय मला. आणि आपल्या हात आणि पायावरती ना ते हेच असणार आहे, प्रोटेक्शन नसणार. सो बुलेट लागली तर मार्क वगैरे जाणार नाही. सो मार्क असेल तर समजून जेव्हा धुतलंय मला. आता आउटफिट आले, जॅकेट वगैरे सगळेजण वेअर करतायत. चला रेडी होऊया. सो आता आपण रेडी आपण आता जॅकेट वगैरे घेऊया. आता आम्ही रेडी झालो फायर करायला.
आणि आमच्यासोबत आमची टीम आहे बघा. हे असं तर कळतच नाही कोण या कोण आहे. स्क्वॉड आलेला आहे. आमचा पेंटबॉल गेम खेळून झालाय आणि हा एक्सपिरियन्स एकदम मस्त होता. तुम्ही नक्कीच खेळा कुठे पण असू दे. आणि बघा बसलाय कसा नंतर दे मला. बरोबर हाताला बसला. प्रत्येकाला कुठे ना कुठे लागलेलंच आहे. पण प्रत्येकाला एक एक शॉट लागले. शॉट लागले. कॅन्डीनी मारला तो. अरे मला वाटलं हाय म्हणून. कॅन्डीनी मारला. मला वाटलं हाय ह्याने मारलं म्हणून मी मारला तिकडे. कोण कळतं. तुला मारला तो कॅन्डीनी. आपण हेप करत होतो, ट्रेक घेत होतो. अरे मला मारला हा हाताला. सेफ होतो रे. मी बोललो की कोण नाही मारणार, मग मी असा कॉर्नर घेऊन उभा होतो. हा बाईला दिसली वो पाठ शेकवलाय. अरे ना मी मारला. हा आणि हा रिप्ले झाला. तू विचारला मी रिप्ले झाला. मला ट्राय पण केलं मारायचं, मला इथे हसून दिला. नंतर आणि मी असं नॉर्मल बसलो तर पहिलं लागलं ते टायरला, दुसऱ्याने नेम घेऊन इथे मारला. मस्त नेम बसला. रोहित रोहित तापलेला. तुला कुठे लागलं रे? लागलं की नाही? मला इथे लागलं, ते आता वर होत नाही. घरी गेल्यावर सांगतो. आता घरी गेला सांगायला बोलतो त्याला. आता दुसरा आणि हा पण जाणून. अरे लाल काय इकडे रोहितच्या पण लागला. रोहित दाखव. चला आता जायचंय दुसरी ऍक्टिव्हिटी करायला. आता इथे आम्ही वॉशरूम करायला आलोय, पण तुम्हाला नजारा दाखवतो वॉशरूमचा. इथे आता वॉशरूम करायची का ह्यांना बघायचं. इथे तुम्ही नक्कीच या. आणि आता तर 10 वेळ शिरा. कसं वाटलं असं प्लॅन आहे फ्युचर घरामध्ये असं वॉशरूम बांधायचं तुझ्या? मी बांधेन माझ्या घरात असं. शुभम करू. रोहितची एक्सप्रेशन भारी होते आता. अबा रोहित असा एकदम. रोहित तुझे एक्सप्रेशन कसं होते तिकडे? त्याच्याकडे बघून जर केला तर होतच नव्हती. सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेते. सो एक नंबर होता आता. इथे ना पेट्स पण आहेत. चला आता इथे ना घोड्या बघूया. छोटा आहे ना? हात लावायला आहे का? तिला हात लावायला मी लावलं डोक्याला. हाय. हळूहळू. नाकावर कधीच नाही. ॲनिमलच्या कधी पण हे बघ, कधी लक्षात तर ॲनिमलच्या कधी पण चुकून नाकावर हात नाही लावायचं. ते अग्रेसिव्ह होतात. किती मस्त आहे. छोटे छोटे पिल्ली आहे ते. छोटे बोलवते कोणतरी. कोणाला बोलवते तू? कोणाला बोलवते? चला इथे अजून पण काय काय ते बघून घेऊया बाहेर. तर आम्हाला ॲक्च्युली लंच करायला जायचं आहे, पण थोडा वेटिंग आहे. आणि ते बाहेर बसायला पण आहे आरामात. मित्र सगळे आरामात बसलेत. हे पण खूप छान आहे. मला खूप आवडलं. गाडीमध्ये तुम्ही बसू शकता. आता बसले आहेत कोणतरी फोटो काढायला. आपण पण गाडीमध्ये बसूया आता. मग सो आता इथल्या 5-6 ॲक्टिव्हिटीज केल्या आणि आपण घोडे वगैरे बघून घेतले. आता सध्या भूक लागली त्यामुळे आम्ही जातो जेवायला. आणि हे लोक तर ऑलरेडी आतमध्ये बसलेत. ते जाऊया आतमध्ये. इथे बसले तर जेवणासाठी. तर सगळ्यात आधी ना स्टार्टर आले आणि एक नॉनव्हेज लवरसाठी तर नॉनव्हेज आहेत बेस्ट. सगळे ऑलरेडी खात आहेत आणि व्हेजिटेरियन ती फक्त वेट करते की व्हेज कधी येतं. तो स्टार्टर खाऊ नंतर बघू. मेन मस्तपैकी सगळे ड्रिंक आलेले आहेत आपल्या पुढे. हा लेमन सोडा आहे. मोहितो
सो आता सध्या जेवण आलेलं आहे आपल्यासमोर, व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण आहे. हा मी ओपन करते. हा हैदराबादी बिर्याणी. आता खाऊया आणि बघा टेस्ट कशी आहे. चला, जेवण वगैरे झालेलं आहे. जेवणाची क्वांटिटी आणि टेस्ट ना एव्हरेज होती. आता आम्ही चलो झीप लाईनिंग करायला, पण त्यानंतर मला हे पण करायचे. इथे बाईक आणि कार रेसिंग आहे, तर ते आपण मेन म्हणजे करूया. बाईक रायडिंग मला आवडतो, ते तर करायचेच आहे. नंतर सायकलिंग पण आहे, ती पण करू. सध्या पण आधी आपण झीप लाईनिंग करायला जाऊया. इथे जो पूल वगैरे खेळायला पण खूप सारे गेम आहेत. दुसरे सिटिंग अरेंजमेंट आहे. टाइम भेटले तर हे सगळे गेम पण आपण कव्हर अप करून घेऊया आज. हा नजारा बघा, एकदम मस्त वाटत. इथे सगळ्यांना बसायसाठी सीट आहेत आणि हा रेसिंगचा ट्रॅक आहे. तर आपण इथे सगळ्यात आधी आता ना ATV राईड करणार आहे. ते सगळ्या बाईक्स आहेत लाईनअपमध्ये. चला, आणि हे पण इथेच होते. मी थोडा वरती गेलेलो. मला पण बाईक चालवायची आहे. ए रोहित, बाईक घेतोस तू? बाईक की कार? काय बघूया, मला बाईक घ्यायची आहे. जे भेटेल ते अवेलेबल असेल ते. अच्छा, ओके. सो मग आता बाईक चालवायची, बघू आपण बाईक आहे का ट्राय करूया. सो तिथे काढली आपण. मला आता टोपी घालूया. हेल्मेटच्या आधी रेडी झालो आहे. सध्या तर पॉवर रेंजरवाली फिलिंग येते, पण दादाकडे आता हेल्मेट नाही माझ्या साईडचं. तर बघूया, काहीतरी जुगाड करू, ॲडजस्ट करून हेल्मेट घालू कोणता तरी. आणि हा सेकंड पॉवर रेंजर, ते महाराज आहे. तो आता फर्स्टली बाईक राईड करू. आता कसं तरी जुगाड करावा लागेल, कारण की बाईक चालवताना मी मोबाईलने हँडल करू शकत. तर अजून करूया शूट. चला, लेट्स बाईक राईड. ओवर स्पीडिंग या रेसिंग सेटिंग नहीं करना है, इतना स्पीड आपको कंट्रोल में आप चला सकते हैं. आपके पैर हमेशा फोकस पे रखने जाते लेडी राइडर. हैं. लोग ना स्पीड नजदीक होते हैं, तो आपके पैर नीचे रखते हुए तो पैर फंसने के चांसेस रहते हैं. लो प्रेशर टायर टू व्हीलर. ऑफरोडिंग बाईकचा एकदम मस्त एक्सपिरियन्स होता. काय काय फुटेज घेतले आणि दोन बाईक चालवल्या. आता आपण जीप प्लॅनिंगसाठी आलो आहे. जे प्रिपेअर करतायत. रेडी नाही झाले तुम्ही लोक अजून? आता इथून आहे सरळ असं खाली जाणार आहे. सो हा एक्सपिरियन्स आपण रेकॉर्ड करूया. चला, तो आता रेडी झालो आपण. ऑलरेडी एकदा हवेत उडलो आहे, आता दुसऱ्यांदा हवेतून खाली जायचे. चला. सो ह्याची जी लांबी आहे ना वरतून खालीपर्यंत ते 1250 आहे आणि जी हाईट आहे एकदम टॉप ती 500 आहे. सो आता बघू. एक्सायटेड तर खूप आहे. एक्साइटमेंट आणि भीती दोन्ही एकसंगती असते कायम. सो आता तर मी वरती चालत आलो आहे आणि असं वाटलं की ट्रेकिंगच केली आहे थोडीशी, पण इथला व्ह्यू बघा. व्ह्यू किती सुंदर दिसतोय. पण इथून आलो चालत आता वरती. तर चला, एक्सायटेड. बोलून बाहेर आलाय तिथून हवेने. माणूस नाही त्यामध्ये ना. मजा आली असते कोणती माणूस.
फुल जबरदस्त होता हा एक्सपिरियन्स आणि वरचा व्ह्यू तर एक नंबर होता. मोबाईल नाही घेतला मी बिकॉज मला रिस्की वाटला, बट काही शॉर्ट्स होते ते टाकले मी. आता चला आपण पुढे अजून एक पुढची ॲक्टिव्हिटी करायला जाऊ इथून. तेवढा वा ऐकतो त्याच्यात फेस बघ ना कधी वाजता हात लगा सकते चालू आहे. क्यूट आहे ना. तर इथे डोळ्याला सूप करून एक ॲक्टिव्हिटी आहे ती आता शुभम, प्रज्वल आणि स्नेहल करणार आहेत. तर ॲक्च्युली हे पूर्ण असं झोक्यासारखं वरती जाणार आहे. सो आता बघूया ह्यांचे एक्सप्रेशन्स कसे असतात. आणि आपला ड्रोन पण वरती आहे, मस्त टेक येणार आहे हा. आणि मी सध्या एअर सायकलिंगसाठी रेडी झालो आहे. आता थोडं टाईम लागणार इथे, सो वेट करतो आहे. त्याची प्लेस इथून ते तिथपर्यंत आहे. सो आपली टाईम येईपर्यंत, सो आता आपली सायकल येईपर्यंत आपण जरा ह्यांचे टेक बघून घेऊया. ते लोक किती वर जाणार आता. रेडी शुभम, देवाची नावं सगळे 36 कोटी आठवले पाहिजेत. ए शुभम, चप्पल रहने दो ना. प्रज्वल रेडी राहा. अरे बाप. फायनली त्यांची राईड झालेली आहे. ड्रोन शॉट पण घेऊन झालेलं आहे. मजा नाही झालं त्यांना. कसं वाटतंय रे? स्नेहल आपण फक्त बोलतोय, थोडा डर आहे रे. रिमूव्ह लाईक पुश युअर सेल्फ युअर बॉडी. खेचायचा मला होतं म्हणजे जीव मला द्यायचा इथून. तू खेचायचं मग तेव्हा जाऊन तू पडणार. मग त्याशिवाय आम्ही नाही चालू होणार ती राईड. एक हात सोडतोस ना तू. मग नंतर जरा जमिनीवर येऊ दे. चल मी येते परत. मजा आली. खूपच. तुझ्या हातात होतं काय ते खेचायचं? तुझ्यावर डिसिजन होतं जायचं की नाही. सही होतं. सो मी आणि अजिंक्य रेडी आहे फुल फॉर्म मध्ये. आणि सध्या ते मोठा सायकलिंग करायला रेडी आहे. टास्क आहे तरी इथं वरती जायचा. तो सगळ्यात मोठा टास्क. पहिला सीडी सगळ्यात मोठा टास्क आहे. चला वरती बोल. हो मी आणि अजिंक्य आले वरती आणि तुम्हाला उडणारी सायकल दाखवतो मी. हवेवर चालणार आहे बघा. हवेत चालणारी सायकल. स्काय सायकलिंग. आता इथून आपण त्या टोकापर्यंत जाऊन रिटर्न इथेच येणार आहे. सो बघूया आता वरती कसं वाटतं एकदम हवेत. फर्स्ट टाइम जास्त टाईमसाठी मिनिमम किती 15 मिनिटं लागतील ना? किती टाइम लागतो तिथे पोहोचायला? आपल्यावर आहे. फास्ट जाऊ शकतो ना आपण? स्पीडने जाऊया चला. years later. या मुमेंटला सायकलची चेन अडकल्यामुळे ना सायकल पुढे जात नव्हती. मग माझ्या फ्रेंडचं रिॲक्शन बघा. मुझे लैंड हो रहा है बस भाई मेरे. मैं तेरा भाई तो दोनों ज्यादा ले रहे लेकिन लैंड कराते.
सो मस्त एक्सपिरियन्स होता आणि स्मूथली एकदम गेलेलो आम्ही. पण झालं असं की मध्ये सायकलची चेन निघाली आणि मध्ये सर्व्हिसिंग सेंटर नव्हती. नाही बोलू नको, शॉर्ट आहे माझ्याकडे. वरती सर्व्हिसिंग सेंटर नाही आहे मध्ये, त्यामुळे एक जण घ्यायला आलेला आम्हाला आणि हा घाबरलेला. मी बोललो सायकलची चेन मी लावतो. आई ते मार्शल होता 2 महिने. चला आता जाऊया आपण खाली. आता स्काय सायकलिंग करून आता चालू हॉर्स राईड करायला आणि ते हॉर्स राईडचे सगळी अरेंजमेंट वगैरे आहे. प्रिपेअर होते हॉर्स राईडसाठी मी पण. यात जास्त काय नाही, फक्त आपल्याला टोपी घालायची. त्याला काय बोलतात मागे चला बाहेर निघतच ना, तो थोडं पुढे जा. नाव काय? एकदम प्यारी वाली सर्दी हुई क्या इसको? नहीं, हॉर्स राईड करून झालेलं आहे. आता आम्ही जातो इथले जे इंडोर ॲक्टिव्हिटी आहेत, जे गेम्स आहेत ना इथले, ते सगळे खेळण्यासाठी. बिकॉज सगळे मोठे मोठे ॲक्टिव्हिटीज जे होते ते सगळे डन झाल्यात आणि ते खूप सारे अजून पण ॲक्टिव्हिटी आहेत, तुम्हाला दाखवून येतो. टाट पण बोलतात. धनुष्यबाण पण घाल ठेवलंय. हा टाट केला. हे पण करूया आपण. चला, कॅमेरा जास्त हलतात. खूप दिवसांनी मी स्टिक यूज करतोय. बघा इथं चालू पण झाली आहे. हा, नीट नीट निशाणा मार. दुश्मन आहे पुढे असं विचार करून बरोबर. तू पण घेतोय. चला मग मी का मागे राहू, मी पण कर. सो आता आपण आर्चरीसाठी रेडी होत आहे. तसं मी चष्मा नाही घातला, पण ठीक आहे, मारूया. नाही नाही, हे धनुष्यबाणच बोलणार. मी याला धनुष्यबाणच बोलणार. जय श्रीराम. हा तसंच ते माहिती ना, ते मी धनुष्यबाण बोलणार आता. बस हैवी आहे थोडं. काय करू? फर्स्ट आपको पूरा खींचना होगा, ठीक है? हाँ हाँ फर्स्ट पूरा पुल करना होगा. पुल करने के बाद ब्लैक रिंग है. हाँ. ब्लैक रिंग के अंदर से आपको ब्लैक रिंग के थ्रू आपको रेड डॉट देखना है, अरे रिंग अटक गया. ठीक है? इसके थ्रू आपको रेड डॉट देखना है, ये वाला. हाँ पहले रेड डॉट, ओके इसको आपको मैच करना होगा येलो के साथ, ओके ठीक है? फिर उसके बाद ये रहा रिलीजर, ओके रिलीजर. ये ट्रिगर है. हाँ इसको आपको बाद में पूरे मैच होने के बाद शूट करने के लिए. यूज करना. हाँ, येलो मैच किया, हाँ शूट. किधर लगा? आपका लगा सर 4 नंबर बोर्ड पे. रेड पे हाँ पास में था ना. हाँ. सीख गया. सो राईट नाव तर आर्चरी करून झालेलं आहे आणि ऑलमोस्ट ना 7:30 वाजलेत. आम्ही सकाळी ऑलमोस्ट 9पर्यंत तरी पोहोचलो, 9-10 वाजता. आणि ती इतक्या साऱ्या ॲक्टिव्हिटीज आणि इतके सारे गेम्स आहेत ना की तुमचं 1 डेमध्ये कंप्लीट होणे मुश्किल आहे. तुम्हाला 2 दिवस लागणार. आणि ते स्टेची फॅसिलिटी पण आहे, तर तुम्ही आरामात इथे येऊन स्टेज करा, बेटर राहील. रिलॅक्स पण होईल, ॲक्टिव्हिटीज पण होईल आणि खूप सारे तुम्ही गेम आणि एन्जॉयमेंट करू शकता. सो अजून पण खूप सारे ॲक्टिव्हिटीज बाकी आहेत, ते पण कंप्लीट करू. आणि बाकी ओव्हरऑल रिव्ह्यू तुम्हाला नंतर तुम्ही. सो आता आर्चरी कोण झाली आणि आता जातो गन शॉट करायला. आज सकाळपासून किती बंदुकी चालू रे आपण. नुसतं आम्ही नेम निशाने गन शॉट करतोच आहे. बंदुकी पण चालवला, काय पण झालं. आणि निशाने पण उठले ते ना. चला आता गन शॉट कंप्लीट करू. अजून पण थोड्याफार ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या पण कंप्लीट करूया. होल्ड करून एक तुम्हाला हार्ड एक पुश करायचं, बॅरल लॉक होणार. त्याच्यानंतर एक पॅलेट्स घ्यायचं. ह्या पॅलेट्समध्ये 2 साईड्स आहेत, फ्लॅट आणि बोलो. जे फ्लॅट साईड आहे त्याला आतमध्ये टाकायचं आणि बोलो साईड बाहेर असणार. बॅरलला होल्ड करायचं. एक नॉर्मल जंप आहे. इथे एक गट आहे, सर्कलच्या आत एक व्हर्टिकल लाईन आहे, याला इक्वली अलाइन करायचं. पुढे ब्लॅक सर्कलवर एम करून शूट करायचं. मिस झाला. स्टार्ट.
ॲज युजल मी जिंकणारे. मजा आली डान्स करून. ते लोक गेलेत पुढे, तिथे जाऊया आपण. अंकर राहिलं ना आपलं मागे. हा मजा आली डान्स करायला. छोटं ॲक्टिव्हिटी म्हणून धमाल होते. सो आता आलो मी वरती थोडासा आणि इथे ना क्रॉसबो आहे. क्रॉसबो आणि लँड झोन अशा दोन वेगवेगळे ॲक्टिव्ह आहेत. इथे लँड झोन आहे आणि हे बघा हा क्रॉसबो खेळतोय. गन आहे गन विथ धनुष्य बाण. सो आपण ती ॲक्टिव्हिटी करू. त्यानंतर त्या बॉलने ना जायचं डायरेक्टली ना खाली जाणार. बघा इथून मस्त रस्ता दिसतोय आणि खालूनवरती चालत यायचं वाटतं. सो आधी आपण ती ॲक्टिव्हिटी करू, मग ही ॲक्टिव्हिटी करूया. सो फायनली सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून डन झालेलं आहे आणि आम्ही आता घरी निघतो आहे. ऑलमोस्ट 9:30 झालेत. 9, 9:15 पण इथे सगळं बंद होऊन जातं. हे तर फक्त वीकडेज फ्रायडे सॅटर्डे संडेसाठीच आहे आणि अदर डेजला ना इथे 9 ते काहीतरी 7 वाजेपर्यंत आहेत सगळ्या ॲक्टिव्हिटी. सो तुम्ही त्या टायमिंग नियर बायच्या. सो राईट नाव आम्ही निघतो घरी जायला. आम्हाला इथून भांडुपला पण जायचे आणि काही फ्रेंड्स आहेत त्यांना बदलापूरला पण जायचे. सो पुन्हा ट्रॅव्हलिंग करायचे आता. आणि बाकीचे जे काही डिटेल्स असतील ना मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा. त्यामध्ये बाकी सगळे टायमिंगपासून प्रायझिंगपर्यंत सगळे डिटेल्स असतील. आता अशाच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजचे ब्लॉग्स मी लवकर घेऊन येईल. ऑलरेडी आहेत माझ्या चॅनलवरती, ते पण तुम्ही नक्कीच चेकआउट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणती ॲक्टिव्हिटी आवडली किंवा तुम्ही इथं येऊन जर कोणती ॲक्टिव्हिटी केली असेल तर ते पण नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं आणि कसा एक्सपिरियन्स होता. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.